नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो 17,471 जागांसाठी मित्रांनो पोलीस भरती निघाली होती. आणि मित्रांनो 17,471 जागांसाठी मित्रांनो टोटल आतापर्यंत मित्रांनो फॉर्म आलेले या ठिकाणी 17,76,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले. आणि यावर्षी जर मित्रांनो आपण कॉम्पिटिशन बघितली तर एका जागेसाठी मित्रांनो 102 विद्यार्थी या ठिकाणी रिंगणात आहे. एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी मित्रांनो कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला 1-2 दिवसापासून वारंवार कमेंट होती की सर महाराष्ट्र पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, ग्राउंड कधीपासून होणार आहे. कोणी सांगत आहे मे मध्ये ग्राउंड चालू होणार आहे, कोणी सांगत आहे जून मध्ये ग्राउंड चालू होत आहे. नेमकं या ठिकाणी पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच आपण बोलणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीचं फिजिकल या ठिकाणी कधीपासून चालू होऊ शकते. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती सांगणार आहे मेन की महाराष्ट्र पोलीस भरतीचा फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे, जेणेकरून मित्रांनो आपल्याला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क्स घ्यावं लागणार आहे आणि आतापासून मित्रांनो आपण किती या ठिकाणी पाण्यामध्ये आणि आपण या ठिकाणी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे याचा मित्रांनो आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला तुम्ही ज्या मित्रांनो बघितलं असेल कोणी सांगत आहे मे महिन्यामध्ये फिजिकल होणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो महाराष्ट्र पोलीस भरतीचं फिजिकल मे मध्ये होणार नाही, 100% नाही होत मे महिन्यामध्ये. ठीक आहे, कारण की पहा मित्रांनो आता सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता चालू आहे लोकसभेच्या आणि निवडणुका सुद्धा मित्रांनो चालू आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका चालू आहे मित्रांनो. तर यामध्ये काय झालं मित्रांनो जे पण महाराष्ट्र पोलिसांचं जे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दल आहे मित्रांनो हे सर्व मित्रांनो त्यांच्या ड्युटीमध्ये जे मित्रांनो सध्या बिजी आहे, त्यांचा मित्रांनो एकदम बिजी शेड्यूल त्या ठिकाणी मित्रांनो आहे. ठीक आहे, आणि त्यांचे मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त मित्रांनो निवडणुकीच्या इलेक्शनच्या ड्युटीवर ज्या मित्रांनो लागलेला आणि बिजी शेड्यूल मित्रांनो त्यांचा चालू आहे. ठीक आहे, तर ह्या मित्रांनो निवडणुकीच्या पिरियडमध्ये फिजिकल होऊ नाही शकत कारण की सगळी ज्या मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांची सर्व यंत्रणा मित्रांनो हे निवडणुकीच्या ज्या मित्रांनो ड्युटी त्यांचे ज्या मित्रांनो लागलेले आहे. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये मित्रांनो निवडणुकीच्या त्यांच्या ज्या मित्रांनो ड्युट्या लागल्या महाराष्ट्र पोलिसांच्या. तर अशा कंडिशनला मित्रांनो या ठिकाणी मे महिन्यात फिजिकल होणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला फिजिकल या ठिकाणी सांगून देतो. तर पहा या ठिकाणी मित्रांनो 1600 मीटर रनिंग असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी पोलीस शिपाईसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 20 गुण भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 100 मीटर रनिंग आहे, 100 मीटरसाठी 15 गुण आहे. त्याचबरोबर मित्रांनो गोळाफेकसाठी 15 गुण आहे. ठीक आहे, आणि SRPFचं जर मित्रांनो आपण ग्राउंड बघितलं तर SRPFचं ग्राउंड हे 100 मार्काचं होणार आहे. 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये असणार आहे आणि या ठिकाणी 50 गुण भेटणार आहे. आणि त्याचबरोबर 100 मीटरला 25 गुण असणार आहे आणि गोळाफेकला ज्या मित्रांनो या ठिकाणी 25 गुण असणार आहे. टोटल 100 मार्काचं SRPFचं अशा प्रकारे फिजिकल होणार आहे. त्यानंतर मित्रांनो चालकचं जे फिजिकल आहे तर ते ज्या मित्रांनो या ठिकाणी 2 इव्हेंट आहे, त्यामध्ये एक आहे मित्रांनो 1600 मीटर रनिंग आणि त्यानंतर आहे मित्रांनो गोळाफेक. ठीक आहे, 1600 मीटर 30 गुणांसाठी आहे आणि गोळाफेक मित्रांनो या ठिकाणी 20 गुणांसाठी आहे. ठीक आहे, आणि यावर्षी मित्रांनो फिजिकलचा कटऑफ थोडासा वाढू शकतो मी तुम्हाला कळून सांगत आहे कारण की मागच्या भरतीमध्ये फिजिकलचा कटऑफ कमी यानं लागला होता कारण की फिजिकलसाठी विद्यार्थ्यांना त्यावेळेस मित्रांनो टाईम मिळाला नव्हता. जसे फॉर्म एकदमच महाराष्ट्र पोलीस भरती निघाली होती मित्रांनो आणि एकदमच मागची जी भरती होती त्यामध्ये लगेच फॉर्म भरल्यानंतर लगेच मित्रांनो फिजिकल स्टार्ट झाले होते. एकदम फास्टमध्ये काम मित्रांनो त्यावेळेस झालं होतं, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची ज्या मित्रांनो तयारी झाली नव्हती फिजिकलची त्यामुळे मित्रांनो फिजिकलचा कटऑफ कमी लागला होता. ठीक आहे, पण यावर्षी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 40च्या वरतच मित्रांनो फिजिकलमध्ये मार्क्स घ्यायचे आहे. 35-40च्या वरत जर तुम्हाला मित्रांनो यावर्षी असले मार्क्स तेव्हाच मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो SRPFमध्ये फॉर्म भरला असेल आणि SRPFमध्ये तुम्हाला जर समजा 92च्या वरत असेल 93च्या वरत असेल तेव्हाच तुम्हाला पेपर भेटणार आहे मित्रांनो. एवढं तुम्हाला फिजिकल करायचं आहे. तर आतापासून फिजिकलचे तुम्ही सर्व जे मित्रांनो इव्हेंट आउट ऑफ करून घ्या. ठीक आहे, तर आता महाराष्ट्र पोलीस भरतीचा मित्रांनो ग्राउंड कधीपासून होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा मित्रांनो निवडणुका सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, आचारसंहिता चालू आहे. ठीक आहे, आणि लोकसभेच्या निवडणुकीचा जो रिझल्ट आहे हा मित्रांनो 4 ते 6 जूनला या ठिकाणी लागणार आहे. आणि तुमचं जे मित्रांनो फिजिकल जे आहे हे जवळपास मित्रांनो या ठिकाणी
जवळपास मित्रांनो जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी होण्याचे जास्त चान्सेस आहे। जूनच्या एक तर एंडिंगला सुद्धा होऊ शकते किंवा मग मित्रांनो जुलै महिन्यामध्ये सुद्धा होणार आहे। कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की जून जुलैमध्ये तर पावसाळाच असते, पाणीच पडते वरतं। तर पहा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण दिवस या ठिकाणी पावसाळा नसतो, एकट दुक्कट दिवस या मित्रांनो पाणी पडत असते, ठीक आहे। आणि एकदमच मित्रांनो एवढं मोठं पाणी नाही येत की जी की बाबा या ठिकाणी पूर येऊन जाणार, एवढं तर मित्रांनो या ठिकाणी पाणी येत नाही, ठीक आहे। तर पहा मित्रांनो जून महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो ऊन तपते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तुमचं जे फिजिकल आहे हे जवळपास मित्रांनो जून ते जुलै महिन्यामध्ये या 2 महिन्यामध्ये होण्याचे जास्त चान्सेस आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी असं काय सांगत आहे कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे काम आहे मित्रांनो एकदम फास्ट आहे, ठीक आहे। तुम्ही मित्रांनो मागची भरती बघितली असेल 18,000 जागांसाठी, त्यांनी लगेच फॉर्म भरून घेतले, फॉर्म भरून घेतल्यानंतर लगेच मित्रांनो फॉर्मची तारीख जशी गेली तशीच त्यांनी हॉल तिकीट हे केल्या, हॉल तिकीट आल्यानंतर लगेच मित्रांनो फिजिकल चालू झाले। ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथचे जे मित्रांनो ग्राउंड लवकर सुरू झाले होते, ठीक आहे। आणि सिटी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सर्वात शेवट झालं होतं। तर पहा मित्रांनो या ठिकाणी फिजिकल घ्यायला त्यांना मित्रांनो जास्त टाइम लागत नाही। एका टाइमला त्यांनी 18 लाख विद्यार्थ्यांचं जे मित्रांनो फिजिकल जे मित्रांनो घेतलेलं आहे, 3 इव्हेंट असून सुद्धा, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा मित्रांनो तसंच होणार आहे, एकदम फास्टमध्ये तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार। विद्यार्थ्यांना वाटत असेल की बा आता निवडणुकीच्या धामधूममध्ये या ठिकाणी फिजिकल होणार नाही। तर पहा मित्रांनो मागची जी भरती होती 2014 मध्ये, जेव्हा 2014 मध्ये जे मित्रांनो भरती निघाली होती जवळपास 14,000 जागांसाठी, त्यावेळेची सर्वात मोठी ते पोलीस भरती होती। आणि त्यावेळेस मित्रांनो निवडणुका चालू होत्या, तर मे महिन्यापासूनच मित्रांनो फॉर्म भरणे चालू झाले होते। 5 मे पासूनच मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरणे त्यावेळेस चालू झाले होते। अशा प्रकारेच त्यावेळेस माहोल होता निवडणुकाचा। तर त्यांनी मित्रांनो मे महिन्यामध्ये जे मित्रांनो फॉर्म भरून घेतले होते 2014 मध्ये, आणि त्यांनी जे मित्रांनो फिजिकल जे मित्रांनो जूनच्या पहिल्या हप्त्यापासून मित्रांनो त्यांनी फिजिकल चालू केलं होतं निवडणुका झाल्यावर, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा मित्रांनो सेम तशीच कंडिशन आहे मित्रांनो, तसंच मित्रांनो यावर्षी मित्रांनो माहोल आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो तुमचं जे फिजिकल आहे या ठिकाणी जून ते जुलै महिन्यामध्ये मित्रांनो होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की मित्रांनो सकाळच्या पेपरमध्ये सुद्धा मित्रांनो आलं होतं, ठीक आहे। तर पहा मित्रांनो लवकरच तुमचे या ठिकाणी फिजिकल चालू होणार आहे। तर आतापासून मित्रांनो आपापली तयारी चालू ठेवा। आतापासून मित्रांनो आपले सर्व इव्हेंट या ठिकाणी तुम्ही आउटअप बना। 1600 मीटरमध्ये जर कमी जे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मार्क्स पडत असेल तर 1600 मीटरचा तुम्ही या ठिकाणी आउटअप करा। त्याचबरोबर मित्रांनो गोळाफेकचं इव्हेंट तुम्ही या ठिकाणी आउटअप करा। त्याचबरोबर 100 मीटर इव्हेंट मित्रांनो आउटअप करा। तर आतापासून मित्रांनो तुमचे इव्हेंट तुम्ही चांगले बनवा आतापासूनच, ठीक आहे। कारण की फिजिकल तुमचं या ठिकाणी जास्त मित्रांनो बसलं पाहिजे। आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेची सुद्धा मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा, ठीक आहे। तर पहा मित्रांनो सांगायचं एवढंच तुम्हाला, ग्राउंड कधी पण हो, ठीक आहे। ग्राउंड इथून 1 महिन्यानं हो किंवा 2 महिन्यानं हो, फक्त आपल्यामध्ये मित्रांनो एक हिंमत ठेवा। आपण फिजिकल कधीच हो, 1 महिन्यानं हो किंवा 2 महिन्यानं हो, आपलं या ठिकाणी ग्राउंड आपण 40च्या 45च्या वरता या ठिकाणी मारणार आहे। हे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हिंमत ठेवा स्वतःमध्ये, ठीक आहे। तर पहा मित्रांनो पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जवळपास मित्रांनो जून जुलै महिन्यापर्यंत मित्रांनो होऊ शकते, कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे काम आहे मित्रांनो एकदम फास्ट आहे, ठीक आहे। मागच्या भरतीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल भरती प्रक्रिया मित्रांनो एकदम फास्टमध्ये चालली होती, ठीक आहे। तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी करा। ज्यांचं सुद्धा या ठिकाणी इव्हेंट कमी येत असेल, ज्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कमी मार्क्स तुम्हाला पडत असेल, किंवा मागच्या भरतीमध्ये ज्या मित्रांनो विद्यार्थ्यांनी जे गलती केली ते तुम्ही यावर्षी मित्रांनो गलती करू नका। तर पहा त्यांना मित्रांनो जास्त टाइम लागत नाही एवढे विद्यार्थ्यांचा फिजिकल घ्यायला, कारण की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज आले तिथलं मित्रांनो सर्वात अधिक ग्राउंड होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये 5000 अर्ज आले असेल, 10,000 अर्ज आले, तर पहा मित्रांनो एका दिवशी त्यांनी जर समजा 1000 विद्यार्थी बोलावले तर 10,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड मित्रांनो ते 10 दिवसात करतात, ठीक आहे। आणि सीपी मुंबईचं जर बघितलं मित्रांनो जवळपास 3 लाख मित्रांनो 3,50,000 प्लस अर्ज सीपी मुंबईला गेलेले आहे। आणि तिथलं ग्राउंड सुद्धा मित्रांनो एकदम फास्टमध्ये होणार आहे, कारण की ते 2 ठिकाणी 5-5 हजार विद्यार्थी एका दिवशी बोलावते। कलिना युनिव्हर्सिटी झालं, त्याचबरोबर मरोळ झालं, ठीक आहे। तर पहा मित्रांनो एकदम फास्ट काम आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचं। तर आतापासून आपली तयारी चालू ठेवा। ग्राउंड कधी होऊ द्या, आपल्यामध्ये एकच हिंमत असू द्या की ग्राउंड आज असो किंवा उद्या असो, आपल्या या ठिकाणी 40-45च्या वरचं फिजिकल बसलं पाहिजे, ठीक आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।